हे ऐका ना, आपण लोकेशन कोणतंही फायनल केलं तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्या लोकेशनच्या आजूबाजूला थोडं खायला काहीतरी हवं. झालंय सुरू. तुला खाण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही काय ग? तुम्ही का भांडताय? एक तर लोकेशन फायनल होत नाही. काय तुझं? अरे मी कुठे काय बोललो, तिथंच खाण्याचं सुरू असतं. हे पक्या, अंकस बंद कर ना तुझी आता. सॉरी आता. हे बघ गार्गी, तू जे सांगशील ते आपण फायनल करू. ऍक्च्युली 2-3 लोकेशन्स आहेत, पण मला सुद्धा कळत नाही की कुठून सुरुवात करावी. ओके, वसई जवळचं एक खेड आहे, त्या जागेपासून आपण सुरुवात करू शकतो. ए बघू आणि इकडे. हे अरे मला माहिती आहे लोकेशन. हा, वसई पासून 12-13 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. सुपर. पण नेमकं काय घडतं तिथे? त्या खेड्यात एक नदी आहे, तिथे विचित्र घडतं असं म्हणतात. तू स्वतः कधी गेलायस का तिथे? हा गेलोय, पण म्हणजे दिवसा गेलोय, त्यामुळे तिथे काही घडतं असं मला जाणवलं नाही. जाणवलं नाही ना? मग आपण जाऊया ना. भाई हे बघ, तिथे काही मिळालं नाही ना, मस्त पिकनिक करूया. काय बोलता? हा हो यार, मला पण चालेल, मज्जा येईल. ठीक आहे, मग आपण हेच लोकेशन फायनल करू. आणि हो, आपण तिथे कामासाठी जातोय. काय कामासाठी जात आहे? तयारीला लागा. चला. ठीक आहे, मग जाऊया आपण. मी पण पप्पांना फोन करून कळवतो लगेच. रुचिता, चल सेटअप करायला गेलो. मी संजय सरांना लोकेशन येस, मी पण घरी कळवते. बोला घोरपडे साहेब, आता काय झालं? त्या दिवशी तुमची खात्री पटावी म्हणून तुम्ही सगळं घर चेक केलं ना, मग आता पुन्हा कशाला? हे बघा निंबाळकर साहेब, आमचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. तुम्हाला रिन्युएशन थांबवावं लागेल. मी तुम्हाला आधीच क्लॅरिटी दिली आहे. मला लवकरात लवकर माझ्या सगळ्या फॅमिलीला घेऊन इथे शिफ्ट व्हायचं. कसं आहे निंबाळकर साहेब, तुम्ही घर रिनोव्हेट केलं तर इथले सगळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये इथे काय काय घडतंय. दिस इज टू मच नाउ. हे बघा, आम्हाला आमचा तपास करावाच लागेल. या केसचा तपास पूर्ण होणं महत्वाचं आहे. तसं वरून प्रेशर आहे माझ्यावर. हो, पण या सगळ्यात माझे प्रॉब्लेम्स वाढतायत ना. नाही, त्याला काही इलाज नाही. तुम्हाला रिन्युएशन थांबवावंच लागेल. ठीक आहे, तुम्हाला किती दिवस लागतील तुमचा तपास पूर्ण करायला? हे बघा, तसं एक्झॅक्टली काय सांगता येणार नाही, पण आम्ही लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नाही, इन्स्पेक्टर साहेब, मला स्पेसिफिक दिवस सांगा, किती दिवस लागतील. कारण तुमचा तपास वर्षभर सुरू राहिला तर आम्ही काय करायचं? मी आणि माझी फॅमिली उगाचच सफर होऊ ना. ठीक आहे, मला 2 दिवस द्या, मी बघतो काय करायचं ते. ओके, फक्त 2 दिवस. 2 दिवसांनंतर मी घराचं रिनोव्हेशन सुरू करणार. ठीक, थँक्यू. वाव, काय मस्त लोकेशन आहे यार. हे सेड्रिक, खूप दिवस झाले यार पोहलो नाही. चल एक डुक्की मारून ये. ए बाबा, तूच जा पोहायला, मला नाही येत. सॅड्रिक, हा पत्ता बरोबर आहे ना? हा, मग बस काय, बरोबर आहे. हे नीला फोटो काढ ना 1-2. हा, दादा माझा पण एक काढ ना फोटो. ए, त्या दोघांचं ए, जाऊ काय दे, तू माझे काढ रे, माझे. हे पाक्या बाजूला. ए नीला, याला सांग रे. हे गप बसा रे. दादा प्लीज माझा पण एक काढ ना फोटो. अरे काय भांडता कशाला? तो काढेल फोटो. तिला काढ ना त्यांचे फोटो. ए, काढ ना नीले. ऐक ना, आमच्या दोघांचं काढ, त्याला नको घेऊ. राह, उभे राहा. ए, ह्यांचं नको काढू. एक थांब ना, काढतोय ना, बघ ना. पोच दे ना.
माझा एकट्याचा काढ. थोडा पोच दे ना. ह्याचं काय कौतुक आहे? नाही नाही, तू आमचे काढ, आमचे काढ. माझा ए बस झाला तुमचं फोटो काढणं. चला कामाला लागा. अरे जाऊ दे, आपण मोबाईलवर काढूया यार. हा ऐक ना, मी 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 पण- तुझा मी पण- फोटो तुझा तू काढ. गार्गी इकडे बघ. का? अरे नको, फोटोज काय. काढू दे ग. ओके. एक चांगली पोच दे. ओके. ओके. कळलं तुम्हाला? मी तिला इतक्यात का जाऊ देत नव्हते ऑफिसला? इतक्या लगेच पुन्हा विचित्र ठिकाणी जायची गरज होती का? स्वाती, अगं ते तिचं काम आहे. अशी सारखी चिडचिड करून कसं चालेल आपल्याला? तुमच्यामुळे माझी चिडचिड होते. काल तिला काय म्हणाला? तू जा ऑफिसला, आठवतंय ना? स्वाती, काय झालं? विचार यांनाच. भाऊजी काय झालं? काही नाही ग किरण, गार्गीचा फोन आला होता. ते तिचा कार्यक्रम आहे ना, भास की आभास, त्याच्यासाठी संपूर्ण टीम बरोबर ती एका नवीन लोकेशनला गेली. तर झाली हिची चिडचिड सुरू. नेमकं कुठे जाणार आहे ती? सांगितलं का तिने? वसई जवळ 12-13 किलोमीटरवरती कुठलं तरी खेडेगाव आहे, तिकडे जाते म्हणाली. ठीक आहे. अगं किरण, ठीक आहे काय म्हणतेस? तूच सांग मला, अशा विचित्र ठिकाणी जायची तिला गरज होती का? ते एवढं सगळं होऊ नये, अजून तिची हौस नाही फिटली? पुन्हा काही झालं तर? मला ना तुझं हेच पटत नाही. अगं ते तिचं काम आहे, ते तिला करावंच लागणार. आपण जर तिला सारखे असे अडवत राहिलो ना, तर तिला तिचं काम सोडावं लागेल. हे बघा, माझी अजिबात अशी इच्छा नाही की तिने तिचं काम सोडावं. मला फक्त एवढंच वाटतंय की तिने ऑफिसमध्ये बसून तिला जे करता येईल ते करावं. स्वाती, शांत हो. मला कळतंय तुला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण तिला आपण असं नको अडवूया. आणि ती एकटी नाही ना गेलीये, तिच्या सोबत तिची पूर्ण टीम आहे. किरण, हे तू म्हणतेस? खरंच मला आश्चर्य वाटतंय. अगं तू असं कसं म्हणू शकतेस, एवढं सगळं होऊन सुद्धा? स्वाती, तिला काहीही होणार नाही, माझं ऐक. आणि ती तिची काळजी घेऊ शकते. आणि भाऊजी म्हणतायत ते बरोबर आहे. आपण जर तिला सतत अडवत राहिलो ना, तर ती तिचं काम करू शकणार नाही. नको काळजी करूस. मी येते थोड्या वेळाने. ठीक आहे. नाही. छान आला. हा हा, छान होता. सॅटे, मला सांग, या जागेबद्दल काय माहितीये तुला एक्झॅक्टली? नाही म्हणजे मी तरी असं ऐकलंय की रात्री 10 नंतर या नदीच्या काठावर जो कोणी येतो ना, तो पुन्हा परत कधीच जात नाही. खूप डेंजर आहे यार. अरे कदाचित तिथे गेलेल्या लोकांना पोहता येत नसेल म्हणून असं झालं असेल.
तुला काय वाटतं गार्गी? काहीच अंदाज नाही बांधता येणार. पण आय यू शुअर सायते? हा म्हणजे मी सुद्धा हे सगळं फक्त ऐकलंय, त्यामुळे मी सुद्धा शुअर नाहीये. काय म्हणतो, आपण इथल्या लोकल्सना विचारूया ना, त्यांना नक्कीच माहित असेल. हा? या गुड आयडिया. इनफॅक्ट आपण आता जेव्हा त्या गेटच्या आत येत होतो ना, तेव्हा तिकडे एक घर दिसलं होतं, आठवतंय? हो दिसलं होतं. आपण तिथे जाऊन विचारूया, कारण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसलं नाहीये. चालेल. चला. चला. उठा ना, आता काय उचलून घेऊ तुला? हा चल ना. पण दादा सूर्यास्ताच्या अगोदर जाऊया, नाही तर उगाच अंधारात धडपडायचो. हा, बस बघ, बस रे. आता शिंदे वाघमारे कुठे राहिले? The number you are trying to call is currently not reachable. जाऊ दे, मीच सोक्ष मोक्ष लागतो काय.
तरी मी तुम्हाला बोलत होतो लवकर चला लवकर चला. पडलं ना आता अंदर. अरे टेन्शन नको घेऊ, तुला चॉकलेट देऊ का मी? गप ग तू. कोणी आहे का घरात? आत कॅन्डलचा उजेड दिसतोय, म्हणजे कोणीतरी असेल. निलय, काम कर, दरवाजा उघड. उघडू? हा, उघड उघड.